ಗುಜರಾತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯ ರಾಜಕೀಯ ರಣಾಂಗಣದ ಸಾಕ್ಷಾತ್ ವರದಿ ಕೊಡೋ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಶ್ವೇತಾ. ಗುಜರಾತ್ನ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿದೆಯಾ, ಅಲ್ಲಿನ ಜನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಅನೇಕ ವೀಕ್ಷಕರು ಪದೇ ಪದೇ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿನ್ನೆಯ ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪಾಲಿಗೆ ಕಬ್ಬಿಣದ ಕಡಲೆ ಅನ್ನಲಾದ ಸೌರಾಷ್ಟ್ರದ ಹಳ್ಳಿ ಮತ್ತು ಪಟ್ಟಣಗಳಲ್ಲಿ ಓಡಾಡಿ ಜನರ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ಸಂಗ್ರಹಿಸಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ಅದರ ಮುಂದುವರೆದ ಭಾಗ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ. ಜಾಮ್ ಜೋಧ್ಪುರದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಜನರನ್ನು ಮಾತಾಡಿಸಿ ಚುನಾವಣೆಯ ವಾತಾವರಣದ ಬಗ್ಗೆ ಕೇಳೋಣ ಅಂತ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನನ್ನ ಹಿಂದುಗಡೆ ಮೂರು ತಲೆಮಾರಿನ ಮಹಿಳೆಯರು ಕೂತಾಗ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಹಿಂದಿ ಬರುತ್ತೋ ಇಲ್ವೋ ಅಂತ, ಆದರೂ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಹಿಂದಿನೇ ಆತಿ ठीक है, गुजराती में बोलिए, समझने की कोशिश करूँगा मैं. चुनाव कैसे चल रहा है? इलेक्शन कैसा चल रहा है? सारा. हाँ सारा हाल है. अच्छा, किसको वोट डालने वाले हैं आप? भाजपा. भाजपा? क्यों? कमल. क्यों? आपका नाम क्या है? शांतम्मा. शांतम्मा. वोट किसको डालने वाले हैं इस बार? आप तो बुजुर्ग औरत है और आपने इंदिरा गांधी को, नेहरू को देखा है. पहले कांग्रेस को वोट डालती थी ना? पहले कांग्रेस को वोट डालते थे ना आप? किसको वोट करने वाला है इस बार? इस बार मैं भाजपा को वोट करने वाली हूँ. क्योंकि उसके विकास और मुझे अच्छा लगता है उसके विकास. ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಮೋದಿ ಮೋಡಿ ಇದೆ. ತೀರಾ ಹಿಂದುಳಿದ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೆಸರು ಜಪಿಸುವ, ಹಸ್ತಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೊಂದು ಚಿಹ್ನೆಗೆ ವೋಟು ಹಾಕಿ ಗೊತ್ತಿರದ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಗುಜರಾತ್ನ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರಲ್ಲಿ ಮೋದಿ ಬಗ್ಗೆ ಏನು ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವ ಕುತೂಹಲ ಅನೇಕರಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ. इलेक्शन का जोर तो चल रहा है, दोनों बाजू में है. प्रशासन जो है दोनों बाजू में. अभी देखो अभी एंड क्या होता है. आपको क्या लगता है? मेरे को दिक्कत तो ऐसा तो है, थोड़ा कुछ कांग्रेस लेके जाएंगे मरतबा. अच्छा. और भाजपा का भी जोर है चल रहा है यहाँ पे अहमदाबाद के अंदर. और हमारी साइड के अंदर मेरे उनका सोनिया गांधी का जोर है. तो बोल नहीं सकते कौन क्या हो सकता है, क्योंकि हवा जो बात जो आएगी वो आज भी इधर उड़ के जाएगा. नरेंद्र मोदी बोलते हैं 11 साल में गुजरात का विकास बहुत हुआ है, जीडीपी बढ़ा है, पानी का प्रॉब्लम नहीं है, शिक्षा का प्रॉब्लम नहीं है, करंट के उत्पादन ज़्यादा हो चुकी है. ऐसा सिटी के अंदर है, बाकी गांव के अंदर, खेड़े गांव के अंदर निकलो तो मालूम पड़ेगा कितना ये है. अभी सिटी के अंदर तो विकास तो होता ही है. अभी जिधर देखो उधर जगह पड़ रही है, जिधर देखो उधर जगह पड़ रही है क्या. लेकिन अभी जो गाँव के अंदर जाओ तो गाँव के अंदर मालूम पड़ेगा क्या हिसाब किताब है. क्या है गांव के अंदर? क्या गाँव के अंदर सब पानी का एक मुसीबत है. जिधर खेती के अंदर पूरी बिजली मिलती नहीं है, सिर्फ 8 कलाक बिजली मिलती है, वो भी बड़ी मुश्किल है. अच्छा. विकास होता नहीं. खेती का जो विकास होना चाहिए वो विकास होता नहीं है. आपको क्या लगता है 11 साल पहले कांग्रेस की गवर्नमेंट थी तब उस टाइम पे क्या था? उस टाइम पे इतना ये नहीं था. जैसा अभी अपना ये नर्मदा बन गया तो पानी का सिंचाई जास्ती हो गया. अभी उसका जो उपयोग होना चाहिए वो उपयोग नहीं होता बरोबर. अच्छा. तो उपयोग जो है ना, जैसा तालाब के अंदर या तालाब में जो पानी खेडूत लोग खींच के निकाले, लेकिन मेन पावर का हिसाब किताब है. जब तक इलेक्ट्रिक नहीं मिली वहाँ तक का कुछ काम नहीं हो सकता. 11 साल पहले की परिस्थिति देखा जाए तो अभी बेहतर है या बुरा है? अभी देखने में तो थोड़े बेहतर है अभी, क्योंकि अभी सब कुछ ये हो गया है. ಇವರನ್ನ ಕಟ್ಟರ್ ಮುಸಲ್ಮಾನ ಅನ್ನೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಆದರೆ ತಮ್ಮ ಪಾಡಿಗೆ ತಾವು ಇಸ್ಲಾಂ ಅನ್ನ ಅನುಸರಿಸಿಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿ ತೊಡಗಿರೋ ಹಿರಿಯರು ಇವರು. ಹೋಟೆಲ್ ನಡೆಸ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ಏನೇ ಆದರೂ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯನ್ನ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಚುನಾವಣೆಯ ಫಲಿತಾಂಶ ಏನು ಬರುತ್ತೋ ಬೇರೆ ವಿಷಯ. ಆದರೆ ಮೋದಿ ಸೋತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗದ್ದುಗೆ ಏರಲಿ ಅಂತ ಒಳಗೊಳಗೆ ಹರಕೆ ಹೊರತಾರೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹವಾ ಏನೇ ಇರಲಿ,
ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾಣದ ಶಕ್ತಿ ಪವಾಡ ಮಾಡಿ ಹಸ್ತ ಗದ್ದುಗೆ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ತಮ್ಮನ್ನ ತಾವೇ ನಂಬಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಇವರದೇ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಕುಳಿತಿರೋ ವಿದ್ಯಾವಂತರಂತೆ ಕಾಣೋ ಈ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನು? ಗುಜರಾತ್ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರಲ್ಲಿ ಕಂಡುಬರ್ತಾ ಇರೋ ವೈರುಧ್ಯವೇ ಅದು. ಕಡಿಮೆ ಓದಿಕೊಂಡ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡಿರೋ ಮುಸ್ಲಿಮರ ಪಾಲಿಗೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇವತ್ತಿಗೂ 10 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ತಮ್ಮ ಸಮುದಾಯದವರ ಮಾರಣ ಹೋಮ ಮಾಡಿಸಿದ ಹಿಂದೂ ನಾಯಕ. ಆದರೆ ವಿದ್ಯಾವಂತ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕರು ಏನಂತಾರೆ? ಒಂದು ಸಣ್ಣ ಬ್ರೇಕ್ನ ನಂತರ ನೀವೇ ನೋಡಿ.